सिनेट निवडणुकीच्या मतमोजणीत ठाकरेंच्या शिवसेनेचा आतापर्यंत 7 जागांवर विजय, अजूनही 3 उमेदवारांच्या निकालाकडे लक्ष. सिनेट निवडणुकीच्या मतमोजणीवेळी मतपत्रिकांची छाननी पूर्ण, 6,684 मतपत्रिका वैध ठरल्याची माहिती. सिनेट निवडणुकीतील मतमोजणी प्रक्रियेला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार, बोगस पोलिंग एजंट प्रकरणी विद्यापीठ प्रशासन आणि संबंधित उमेदवाराला हायकोर्टाकडून नोटीस जारी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाची तोडफोड करण्याचा प्रयत्न, महिलेची फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर लावलेली नेमप्लेट तोडून घोषणाबाजी. उद्विग्नता समजून घेऊ, व्यथा दूर करू, कोणी जाणीवपूर्वक पाठवलं का तेही समजून घेऊ. तोडफोडीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, तर इनपुट मिळतं तेव्हा आपण सुरक्षा वाढवतो, फडणवीसांचं वक्तव्य. तोडफोड करणाऱ्या महिलेच्या कुटुंबियांशी पोलिसांकडून संपर्क, पोलिसांनी महिलेच्या बहीण आणि भावाला मुंबईत बोलावलं, महिलेचं पोलिसांना सहकार्य नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या केबिन तोडफोड प्रकरणी मंत्रालयातील पोलिसांवर कारवाई होण्याची शक्यता. अक्षय शिंदेच्या मृतदेहाची अवहेलना होते, कायद्यानुसार मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी अक्षयच्या वडिलांची हायकोर्टात धाव, त्यानंतर राज्य सरकारकडून न्यायालयात अंत्यसंस्कारासाठी जागा देण्याची कोर्टाला ग्वाही. मुंबईतील पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस, जोरदार पावसामुळे नागरिकांची तारांबळ. पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस, येत्या 3 ते 4 तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज. मीरा भाईंदरमधील पाणी प्रश्नासाठी मनसे आक्रमक, केलं हंडा कळशी आंदोलन, तर यावेळी पालिकेच्या विरोधात रस्ता रोखत पाण्याची मडकी फोडत महिलांनी केला रोष व्यक्त. मुंबईच्या मालाड मालवणी परिसरात पतीकडून पत्नीवर ऍसिड हल्ला, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत विवाहबाह्य संबंध असल्यानं पत्नीनं घटस्फोटाची मागणी केल्यानंतर ऍसिड हल्ला केल्याची माहिती, आरोपी पतीला अटक. राज्याची निवडणूक एका टप्प्यात घ्या, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीचे मंत्री अनिल पाटील आणि आमदार शिवाजीराव गर्जे यांची मागणी. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांसोबत बैठक, आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात बैठक झाल्याची चर्चा. मतदान केंद्रांवर रांगांचे योग्य व्यवस्थापन करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश, मतदानाच्या दिवशी मतदारांच्या गैरसोयीच्या तक्रारीवरून निवडणूक आयोग कठोर कारवाई करणार. जनतेसाठी काय करणार हे सांगतानाच भाजप जाहीरनाम्यातून काँग्रेसकडे 50 वर्षांचा हिशोब मागणार, त्यासाठी काँग्रेसनं सत्ता काळात घोषणानंतरही न केलेल्या कामांची माहिती घेण्यास भाजपकडून सुरुवात. संजय राऊत सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत, जागा वाटपासंदर्भात काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांशी संजय राऊत चर्चा करणार असल्याची माहिती. महायुतीच्या 3ही नेत्यांची अमित शहांसोबत चर्चा झाली आहे, वाटाघाटी देखील पूर्ण झाल्यात, मंत्री हसन मुश्रीफांची माहिती. जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाड यांच्याकडून अब्दुल कलामांची ओसामा बिन लादेनशी तुलना, वाद झाल्यानंतर ऋता आव्हाडांची मीडियावर आगपाखड. लादेनवर वक्तव्य करून ऋता आव्हाड यांनी अकलेचे तारे तोडले, त्यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध, राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांची प्रतिक्रिया, तर व्हिडिओ तपासून राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचीही केली मागणी. सार्वजनिक आरोग्य विभागानं स्वच्छतेच्या नावाखाली 3,200 कोटींचा घोटाळा केला, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा आरोप, तिजोरी साफ करण्याचा प्रकार सुरू, वडेट्टीवारांची टीका. कोल्हापुरातल्या छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा पार, सभास्थळी मुख्य मार्गावर एकीकडे सत्ताधाऱ्यांची पोस्टरबाजी, तर दुसरीकडे अनेक प्रश्न उपस्थित करणारे पोस्टर. 29 सप्टेंबरला ऑनलाईन पद्धतीनं पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचं उद्घाटन, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला उपस्थित राहणार, मुरलीधर मोहोळ यांची माहिती. मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ आज पुरंदर बंदची हाक, बंदला नागरिकांचा संमिश्र प्रतिसाद, मराठा बांधवांकडून 1 मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी. सांगलीच्या कवठे महांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून मारहाण, माजी खासदारांनी मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप, तर आपल्या स्वीय सहाय्यकाला आधीच मारहाण झाल्याचा माजी खासदारांचा दावा.
साताऱ्यातील सज्जनगड ठोसेघर रोडवरील बोर्णे घाटात कार दरीत कोसळली. कारमध्ये 4 जण असल्याची माहिती, तर एका महिलेची सुटका, इतरांचा शोध सुरू. पुण्याच्या इंदापूरमध्ये 80 वर्षांच्या वृद्धाकडून 26 वर्षांच्या मतिमंत मुलीवर बलात्कार. आरोपीला वालचंद नगर पोलिसांकडून अटक. मनसे नेते अमित ठाकरे नाशिक दौऱ्यावर. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत अमित ठाकरेंची बंद दाराआड चर्चा. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रोहिदास पाटील यांचं निधन. 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, तर उद्या होणार अंत्यसंस्कार. नाशिकच्या कपालेश्वर मंदिरातील वाद सुरू असलेल्या 5ही दानपेट्या सील. नाशिक धर्मदाय आयुक्तांकडे तक्रार दाखल. पंचवटी पोलिसांच्या उपस्थितीत मंदिरातील 5ही दानपेट्या सील. अफगाणिस्तानमधून कांद्याच्या आयातीनंतरही नाशिक बाजार समितीत कांद्याचे दर स्थिर. नवीन कांदा बाजारात येईपर्यंत दर चढे राहतील असा अंदाज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.